नमस्कार, मी पुंडलिक गेंडे पुन्हा एकदा मी कोकणच्या कोल्हापूर या यूट्यूब चॅनलवर सरसे स्वागत आहे। आज कार्तिक एकादशी आहे, तुम्हाला त्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मी चाललो कुडाळला आवळेगावला, कारण की आत्तीकडे निघालो। आत्तीकडे पण बरेच दिवस जायला नव्हतो आणि आज त्यांची कार्तिक एकादशी निमित्त त्यांची जत्रा असते देवळात, त्यांच्या गावच्या देवळात नारायण मंदिरामध्ये। आणि त्याच्यात विठ्ठलाचं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवीन। आणि जत्रा म्हणजे दहिकाले, म्हणजे आजपासून असं म्हटलं जाते की ती जत्रा झाली की म्हणजे आज पहिली जत्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली असते। आणि त्या जत्रेपासून आज सगळ्या सिंधुदुर्ग जत्रा दहिकाले आजपासून चालू होतात। तेच एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यासाठी निघालो आहे। आणि आत्तीला पण खूप दिवस झालं भेटलं नसतं। चला, हा ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन कोण असते सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग डायरेक्ट आपण जिथं थांबल तिथं आपण भेटूया। चला, पण पंदूरमध्ये आहे, पंदूरमधनं आपण इकडे यायचं आवळेगावला आणि इकडे गेला की कुडाळला। CNG गाड्या म्हणजे आमच्या इथल्या बाजूच्या म्हणजे जिमला जातो त्या सरांची घेऊन आलेलो आहे। आणि असं झालं की मलाच कळलं नाही की किती वेळात मी पंदूरला पोचलो। जरा फास्ट वाटायला लागले। आता आपण जाऊया तिकडे पुढे, खायला घेतलं की परंपरा आहे आपली, पाहुण्यांकडे गेले की काहीतरी घ्यायला लागतं। चला, पोचलो मी आता आत्तीकडे। ही माझी आत्ती, आत्तीचं घर आणि ह्या बाळाला बघा। आता मी पोचलो इथे आत्तीच्या घरी। आता संध्याकाळी आपण तिकडे देवळाकडे जाऊया। चला, आता आम्ही देवळाकडे निघालो। माझ्यासोबत आत्तीचा मुलगा श्रीराम आहे आणि बहिणी पण आलेल्या, ते एकत्र निघालो। आता लुक बघा कसा आहे ना, चांगला। चला मग आपण देवळाकडे डायरेक्ट भेटूया। पोचलोय आता आणि दर्शन घेऊया आणि नंतर मग ह्याच्यात जाऊया, मग आपण काय असेल ते फिरूया। पोचलोय आता आणि दर्शन घेऊया आणि काय असेल ते आपण फिरूया। दशावतार नाट्य बघूया, दिंडी पण आहे, दिंडी पण बघूया आणि मग घरी जाऊया। मला पण सकाळी लवकर जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे डायरेक्ट, त्यामुळे आपण 12:30पर्यंत आपण घरी जाऊया। विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं, आता इकडे निघालो। दुसरा कोण दाखवतो भावाची ओळख असल्यामुळे डायरेक्ट घुसायला आला आणि मला पण सोबत घेऊन जाणार।
हे मुख्य देऊळ आहे. मुख्य देऊळच्या गणपतीची मूर्ती आहे त्या सुंदर मूर्ती आहे. लाइटिंग केली आहे बघा. नमस्कार. आजपासून कार्तिक एकादशी जशी पंढरपूरची यात्रा असते तसेच आमच्या पूर्वजांनी आमच्या इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधलं आहे. तर पंढरपूरला कोणी जाऊ नये, आमच्या इथेच हे करावं, दर्शन घ्यावं विठ्ठलाचं. त्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली जत्रा आवळेगावाची पहिली जत्रा असल्यामुळे संपूर्ण भाविक दशकोशीतून या जत्रेसाठी येतात. सकाळपासून मोठ्या भरणे, नंतर सकाळपासून हरिपाठ वगैरे जे धार्मिक कार्यक्रम होतात या नारायण मंदिरमध्ये. रात्री दिंडी वगैरे दत्त मंदिर टू नारायण मंदिर दिंडी असते. नंतर आता हरिपाठ झाला, दुपारी कीर्तन झालं. आता ही जत्रा आता संपूर्ण होते. लोकांची तुम्ही गर्दी बघा किती झाली आहे ती, कारण जिल्ह्यातील ही पहिली जत्रा आहे. कारण इथे
हा अव्वलगाव म्हणून ब्रिटिशांनी आम्हाला ब्रिटिशांनी अव्वलगाव म्हणून याला घोषित केलं होतं. स्पेलिंग याच्यामुळे आवळेगाव झालेलं आहे. आणि आमच्या मागे चव्हाट्या आहे. चव्हाट्यावरती जे संस्थान काळीतले जे राजा महाराजा होते ते तिथे न्याय करायला तिथे यायचे. आणि संपूर्ण दशकृषीतले जे संपूर्ण भाविक आणि आमच्या या दशकृषी ह्या आपल्या जत्रेला येत आहेत. मी राजेंद्र भास्कर सावंत, नमस्कार. रात्री आता 11:30 वाजता देवाची पालखी निघणार आहे. पालखी आतमध्ये आल्यानंतर खानोलकर रसाळ नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग जो खानोलकर कंपनी आपला जो पेटारा ह्या आपल्या नारायण मंदिरच्या जत्रेपासून सुरू करतं, इथून सुरू करतं. आणि नंतर त्यांची पुढे जत्रा त्यांच्या होतात, पण इथून सुरू करतात. आपला पेटारा इथे उघडतात ते आवळेगावच्या नारायण मंदिरमध्ये. ज्यावेळी जत्रा संपते, नाटक संपतं सकाळी 6-6:30 वाजता. 6:30 वाजता नाटक संपल्यानंतर बाहेर आमची तुळशी नारायण मंदिरासमोर तुळस आहे. तुळस विवाह करून नंतर ते ह्याची इथे गाडगाव करून आपल्या जत्रेची सांगता होते. ते तुळसचे लग्न झाल्यानंतर आपल्या गावातल्या ज्यावेळेला तुळसच्या ज्या घराच्या बाहेर तुळशी आहेत, लोकांच्या भाविकांच्या तुळशी आहेत, नंतर ते आपले तुळशी विवाह करतात आणि कार्यक्रम संपन्न होतो. तुमचं नाव कसं? राजेंद्र सावंत. आता आम्ही दर्शन घेतलं, काकांची थोडीफार माहिती घेतली आणि आता आपण जत्रा ती दाखवूया आपण कशी आहे काय आहे. आता दहीकाली चालू झाली, जत्रा चालू झाली कोकणातले प्रसिद्ध असे. त्यामुळे आता हे आईस्क्रीमचे गाडे जेवढा सीझनला धंदा होत नसेल तेवढा सीझनला आता या आईस्क्रीमवाल्यांचा धंदा होतो या काकांना, की यांना ते एवढेच 4 पैसे मिळवायला असतात. इकडे खाऊची दुकान आहे. मंदिरला आकर्षणाची रोषणाई केली आहे. मालवणी खाजा सर्रात आता जत्रेमध्ये चालू झाले. मालवणी खाजा आहे, जिलेबी आहे, चकली आहे, याचा शेंगदाण्याचे लाडू कोकणातली प्रसिद्ध असा शेंगदाणा लाडू. सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे आपल्याकडे मालवणी खाजा आहे बघा कोकणामध्ये. काकांचं दुकान आहे. काका दरवर्षी असतं इकडे. कुठलं गाव कोणतं? बावशी. हे बघा आता इकडच्या जत्रा आहेत म्हणजे कुडाळ तालुक्याला जेवढ्या जत्रा आहेत तेवढ्या तुम्ही असता ना, त्याला असतात. त्याला लागलं तर इकडून घ्या. बघा अजून काय आहे बघूया. लहान मुलांसाठी आहे, लाडू आहे ते. हे काय आहे? काळ्या जिराचे लाडू. काळ्या जिराचे लाडू आहे, काळा जिरा असते त्याचे. आणि हे खाजा आपला मालवणी खाजा प्रसिद्ध असतं. इथे स्वतः बनवता इथे इथे हे बघा फ्रेश माल इथेच बनवतात, इथेच पॅकिंग करतात, इकडे बनवतात पाठीमागे आणि इथेच पॅकिंग करतात, इथेच देतात. इथं फ्रेश एकदम ताजं आल्याचं. आता मालवणी खाजा चालू केलं. कुंडली गेंडे नाहीतर मी कोकणचा कोल्हापूरचा असं टाकलं तरी झालं. नाही टी व्ही नाही, मोबाईलवर बसतो. इकडे काकाने आत्ताच तयार केला. हा बघा गरम आहे, आत्ताच तयार केला. खाऊन बघूया आपण. एक नंबरचा वाण, टॉपचा माल, कोल्हापूर भाषेत टॉपचा माल. दादानं आत्ताच बनवलं आहे बघा, तेलातून काढलं हे बघा. आत्ताच काढलं आहे, जरा सुकलं की मग काका इकडे पॅकिंग करतात आणि मग गिरायकांना कोण असतील ते दिलं जातं. आणि काय आहे तुमच्याकडे मालवणीमध्ये? आणि काय आहे? बंगाली
मालवणी आहे तो बंगाली खाजा. बंगाली खाजा पण आहे. छंगण्याचे खडके लाडू, चकली मालवणी, शेजवान चकली. छोटे छोटे स्टॉल आहेत त्या बाजूला जायचं. असं जत्रेमध्ये असं वैशिष्ट्य असते ते काय भेटत नाही असं नाही, सगळं भेटतं. हा दादा तरी आपल्या ओळखी दादा अकडे सरास चालू करतो. अकडे दहिकाले नाही अकडे का तकडे आणि असतं. आपला दादा आहे आपल्या ओळखीचा, फोंड्यामध्ये शेजारी राहतो. काय लागले तर याने मोबाईल कवर आहेत, कोणत्याही कंपनीचे आहे, सगळ्या कंपनीचे अवेलेबल आहे. तर लागलं तर घ्या. आणि दादा आलाय ना तो भेटला मला. या साईडला आहे बघूया पावती काढायचं चालू आहे. इथं खेळण्याची दुकान आहे आता. हे आमच्या काकाचं दुकान आहे. काका कुठं आहे बघा. काय घेतला काय घेतला भाऊ पाहिजे हे भाऊ. लय दिवसांनी दर्शन लय दिवसांनी भेटला. आमच्या काकाचं दुकान आहे. इकडे कुडामध्ये काका इकडे राहायला असतो, वाडीतला जा. आणि दुकान आहे त्याचं. दहीकाले आता चालू झालं की हॅलो देवदास कुठं आहे होय भाऊ. देवदास कुठं आहे देवदास देवदास कुठं आहे हो देवदास बिझी आहे भाऊ बिझी आहे. नंतर येऊ आपण. मक्याच्या गणशा आपण पावसाळ्यात बघतो. काकाने इकडे पण लावलं. आणि इकडं आपलं चायनीज कोबी दुकान आहे. पाऊस पडला चिखल झाला सगळा. इकडे पण माल सरळ आपल्या इकडे कोकणात आता मालवणी खाजा चालू झालं. इकडे फ्रेश आहे तिकडे चालू आहे. हे बघा आतापर्यंत सगळ्यात टॉपचं दुकान आहे. हे बघा गणपतीची मूर्ती आहे. सुंदर मूर्ती आहे बघ. पहिल्यांदाच मी कणकवलीत म्हणजे कणकवलीत मी एवढ्या जत्रा केल्या आता इथं कोकणात 10-15 वर्ष झाले. कधीच कुठल्या दुकानात अशी मूर्ती बघायला. हे बघा गणपतीची मूर्ती आहे. एक मिनिट झूम करून दाखवतो. हे बघा सुंदर मूर्ती आहे. काका इकडे सगळे जत्रा करता तुम्ही सगळे जत्रा करता इकडचे दहीकाले दहीकाले सगळ्या दुकानात असते का. आणि इकडे आता आईस्क्रीम झालं आणि तिकडे सँडविच. लहान मुलांसाठी ह्याची आठवण मला कुठं आली जत्रेला घेतो तिवरे डांबरे त्यावेळी मला आठवण आली. तेव्हा मोठा होतो तरी पण यात बसलेलो काकांना पण बनवून तेव्हा इकडे पण लहान इकडे काय काकांना लावाय ना
म्हणजे मजा येते एवढी. ह्या खेळाची एवढी आठवण आहे ना, म्हणजे तिवरेडामध्ये जत्रा होती आणि मी इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन होतो, म्हणजे 8वी 9वीला होतो असला आणि मित्रांबरोबर गेलेलो, म्हणजे जत्रेला गेलेलो. त्यावेळी जबरदस्तीने आम्ही आत गेलेलो आणि खेळलेलो. 8वीतला म्हणजे तेव्हा खूप मोठा होतो. मजा वेगळी असते, लहान मुलं मजा करतात तेव्हा. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे बघा. मंदिराच्या बाहेर पण काही दुकान आहे ते बघा. कोबी मंचुरियन सर तुम्हाला आईस्क्रीमची दुकान आता बघते मिळतील. इकडं कोबी मंचुरियन आहे. भावाने गाडी घेतली म्हणून सगळ्या मित्रांनी त्याला पार्टी द्यायची आहे सगळ्यांनी. आणि कोण येणार आहेत काय तर भरपूर घ्या पार्टी. एक मिनिट, इकडे पण आईस्क्रीमची दुकान आहे आणि पावसातला आवडता पदार्थ सगळ्यांना. मित्रांनो, कमानीच्या समोरच ना पुढे आलतो निघालेलो, मला हे भांडी पण आल्या तो. सगळ्या जत्रा करता तुम्ही? पहिल्यांदा आला काय? इथून पुढे करणार? काकी हा पहिल्यांदा आहे आणि मी पण पहिल्यांदाच असं बघितलं आहे की पहिल्यांदाच म्हणजे आपल्या कोकण विभागात पहिल्यांदाच दहीकाला भांडी हे बघा. ह्या आपल्या काकी आहे. पुढच्या जत्रेला तुम्हाला दहीकाल्याला कुठं कुडामध्ये दिसल्या तर नक्की खरेदी करा. मित्रांनो, मी आता यूट्यूबचं चॅनल म्हणजे चॅनल व्हिडिओ करत होतो. हे बघा किती मंडळी मला बघा आल्यात बघा. हे बघा, हे बघा. तुमचं नाव सांगा, प्रत्येकाची नाव सांगा. माझे नाव जयेश महेश तावडे, बंदार गणेश सावंत, श्रेयस प्रशांत गावकर, विघ्नेश लक्ष्मण दुकांडे. ह्या आपल्यावर प्रेम करणारी माणसं. हो, आवडे गावात मला इथलं कोण ओळखी नाही, फक्त आती तेवढी माहीत होती. पण हे बघा, हे मित्र जमते तेव्हा छोटे छोटे मित्र. व्हिडिओ नक्की बघणार ना? काय बोला याबद्दल, काय बोलणार तसलेच बोलला तुम्हाला. नाही बोलता येत नाही त्याला. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भावन कोबी मंचुरियन हे कसली रे पार्टी? कशाबद्दल याच्या घेतला? गाडी घेतलेल्याची पार्टी जेवण घ्यायला का पार्टी मेळावा घेतात? ही पार्टी साधी आहे, अशी तात्पुरता जेवण घ्यावा रे. जेवणाची पार्टी आहे भावा. हे जेवण द्यायला लागतं, तू मला देऊ नको, त्यांना तरी दे. ये उद्या ये. हॅलो, बोला. मला इथे दादा भेटला, याचं पण यूट्यूबचं चॅनल आहे. तुमचं नाव कसं यूट्यूबला? हर्षद चव्हाण. त्या पण दादाला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. कशाबद्दल तुमचे व्हिडिओ असतात? माझे कोकण रिलेटेड व्हिडिओ असतात, त्यानंतर हिडनच्या प्लेसेस असतात त्यांचेही व्हिडिओ असतात. त्यानंतर आता जत्राचा सीझन चालू झालेला, जत्रा जेवढे काय जवळपास असतात त्या जत्रेच्या सीझनमध्ये तुम्हाला मी भेटून जाईल. मी तुम्हाला कणकवली तालुक्यातला दाखवेन आणि हा तुम्हाला कुडाळ तालुक्यातला दाखवेन. नक्की. चला.
शारदा वक्षे कृष्ण विवाहकौतुकमिदं चेतो वरं शृण्वतां वस्यैवान्यगुणानो वर्णनपरि श्रान्त शवे श्रान्तये नित्यं सोदरपूर्तये पालखी चालू झाली आहे जेव्हा आता निशाण बोलतात त्याला ते बाहेर निघाल्यानंतर पालखी चालू आहे. पुंडलिकेंद्र रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय श्रीरंग 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 रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैदाने हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैदाने उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी बरे उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी बरे गंधगुंबे आनंदाचा हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैदाने हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैदाने सात स्वरांनी केली प्रार्थना सात स्वरांनी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना गणराया तुम्ही यावे नर्तना रंगमंच की या विश्वाच्या रंगमंच की या विश्वाच्या ताल घुमुदे बिजुदे प्राणा ताल घुमुदे बिजुदे प्राणा हरारती दाही दिशा चकित हो उषा दिशा हरारती दाही दिशा चकित हरी उषा दिशा गगनात भिडे पक्षवान हृदयाच्या तलावर नाचे गणेशू निनादती पैदाने हृदयाच्या तलावर नाचे गणेशू निनादती पैदाने निनादती पैदाने निनादती पैदाने या पृथ्वीर भरवारणार संभ्रार्थिता चिन्मया संजाता पृथ्वी तले रघुकुले माया मनुष्यव्ययः
निःशेषं हतराक्षसाः पुनर्गा ब्रह्माद्यमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरायुधाय जगतां संजानकी जम्बजे पुण्डलीकवरदे। तूच गजानन तूच साई, तूच गजानन तूच साई, स्वामी तूच तू माझी आई, तूच गजानन तूच साई, रागाने कधी चढवी भुकुटी, रागाने कधी चढवी भुकुटी, कधी मारे दर्शी पोटी, कधी मारे दर्शी पोटी, हाच जिव्हाळा जाणून चेती, हाच जिव्हाळा जाणून चेती, शरण तुझ्या पायी, तुझं
तुम्हाला दाखवतोय. तुपान गर्जा तुपान, कारण की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली देवळ सुरुवात आजपासून होती. त्यामुळे आता आम्ही घरी निघालो आहे, कारण की 12:30 वाजले. उद्या कामावर जायचं आहे, त्यामुळे घरी निघालो. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.